नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला किरण सहकारी तसंच पेरू मार्गदर्शक समाधान मिळाला. तर आता आपण आहोत टाकसिंग परिसरामध्ये आणि सिंग परिसरामध्ये आपण जार्विरिएट जी व्हरायटी आहे त्या पेरूच्या प्लॉटमध्ये आहोत. तर तुम्हाला प्लॉट माझ्या मागून बघू शकता. तर हा जो प्लॉट आहे मित्रांनो, तर ह्याला जे आहे आपण आता एक बटर पेपर आणि हे लावलेलं आहे. तर मालाची चकाकी गोलाई जर बघायला गेलं तुम्हाला ह्यातून दिसत असेल, एकदम गोलाई चकाकी एक नंबर आहे मित्रांनो. आणि मालाची फिनिशिंग वगैरे, आणि ही फक्त विषय काय आहे बघा, क्वालिटी बघा तुम्ही फळाची, असं लंबूळ फळ असतं. ह्याच्यामध्ये फिनिशिंग वगैरे चांगले आलेले आहे, कारण आपण खत व्यवस्थापन त्याला एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. आणि हे जी बटर पेपर आहे आपला, हा बटर पेपर ह्याला लावलेला आहे, फॉर्म आणि बटर पेपर. तर ह्याच्यामुळं काय झालं, ह्याच्यामुळं जी साईज पण चांगली मिळली, फळाला चट्टा पण नाही, नाही का. तरी आता पाण्याचा थोडा अभावामुळं थोडं आपल्याला बाग जी आहे उन्हामुळं सुकलेली दिसते आपल्याला. पण सध्या तर बघायला गेलं तर पण ड्रॉपिंगची जी समस्या आहे, आता ही जी नवीन व्हरायटी त्यांनी केलेली आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की ड्रॉपिंगची जी समस्या होत नाही. आता एवढं टेम्परेचर आहे, तुम्ही बघू शकता एवढं टेम्परेचर, ह्याचं असं साईडचं जी कान म्हणतो आपण, हे कान पण गळालेलं नाही, ठीक आहे ना. म्हणजे ही बघा इथं तुम्हाला दिसते ही 3 जोड फळ, म्हणजे कसल्याही प्रकारचं कानगळ ह्याला झालेले नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण जैविक सेंद्रिय रासायनिक एकात्मिक मूलद्रव्याचं व्यवस्थापन करून पेरू पिकासाठी मार्गदर्शन करत आहोत. तर धन्यवाद मित्रांनो.